नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज इजी न्यूजच्या भागामध्ये आपल्याला जे महत्त्वाचे अतिशय मुद्दे आहेत आणि महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या थराला आणि कुठल्या स्तराला भारतीय जनता पक्ष नेऊ पाहतोय याचा अंदाज येणारं हे विषय आहेत. आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जे आहेत बावन्न कुळे, त्यांनी नागपूरमध्ये भाषण करताना राहुल गांधींची नागपूरमध्ये संविधान सन्मान सभा होती आणि नागपूरमध्ये संविधान सन्मान सभा असताना नागपूरला त्यांना चैत्यभूमीतर्फे निमंत्रित करण्यात आलेलं होतं. राहुल गांधी सुद्धा चैत्यभूमीला जाऊ इच्छित होते, त्यामुळे ते त्या चैत्यभूमीला गेले. त्या ठिकाणी त्यांनी दर्शन घेतलं, तिथल्या लोकांबरोबर चर्चा केली. त्यानंतर संविधान सन्मान सभा झाली आणि त्यावेळेला बावनकुळेंनी असं अतिशय बेजबाबदार, बेताल, बेछूट आणि बेकायदेशीर गुन्हेगारी प्रवृत्तीचं एक भाषण केलं. ज्या भाषणामध्ये प्रतिक्रिया दिली, बावनकुळे असं म्हटले की राहुल गांधी देशात अराजक माजवू पाहतायत, हे नक्षलवाद्यांना भेटतायत, अर्बन नक्षलवाद्यांना भेटण्यासाठी म्हणून बंद खोलीमध्ये त्यांच्यातर्फे चर्चा केली जाते या लोकांबरोबर. आणि राहुल गांधींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी माध्यमांना स्वातंत्र्य द्यावं आणि माध्यमांना स्वातंत्र्य देऊन कव्हर करू द्यावं, यांची काय चर्चा होती. असे शहरी नक्षलवादी विचारांच्या पद्धतीने म्हणजे जनतेच्या मनामध्ये देशाबद्दल, समाजाबद्दल द्वेष निर्माण करणे आणि समाजाचं वातावरण गढूळ करणे, समाजाला त्या ठिकाणी बिघडवण्याचं काम करणे, असा शहरी नक्षलवाद मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात आला. 160च्या वर अनेक संघटना या ठिकाणी कामाला लागल्या आणि आताही राहुल गांधी जे येत आहेत ते बंद दार आड चर्चा का करतायत, त्यांना मीडिया का नको आहे. राहुल गांधी याकरता आले आहेत की शहरी नक्षलवादाला त्या ठिकाणी सपोर्ट करणे आणि समाजामध्ये एक त्या अशी व्यवस्था उभी करणे की देशविरोधी कारवाया करतील, राज्यविरोधी, राष्ट्रविरोधी कारवाया करतील, अशा लोकांना सपोर्ट करण्याकरता, अशा लोकांचं काउन्सिलिंग करण्याकरता राहुल गांधी आले आहेत. कारण ते विदेशातून जेव्हा येतात तेव्हा विदेशी वृत्तीचे होतात, विदेशी ब्लड घेऊन येतात आणि विदेशी विचार करून आणि तो विचार मग या शहरी नक्षलवादासमोर मांडतात आणि बंद दारात चर्चा करतात. माझा त्या ठिकाणी खुलं आव्हान आहे, जर काही राहुल गांधींनी चर्चा करायची असेल त्यांनी तातडीनं खुली चर्चा केली पाहिजे, मीडियाला स्वातंत्र्य दिलं पाहिजे, मीडिया समोर त्या ठिकाणी चर्चा केली. आता मुळामध्ये राहुल गांधी त्या ठिकाणी असलेल्या चैत्यभूमी जवळच्या परिसरामध्ये असलेल्या आणि संविधान सन्मान सभासाठी तिथं आलेल्या, मग त्यात दलित असतील, त्यात ओबीसीज असतील, त्यात आदिवासी असतील, या सर्वच देशातल्या समाजांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आलेले होते. त्यांच्याबरोबर त्यांना चर्चा करायची होती. तर या चर्चेमध्ये यांना बावनकुळेंना आक्षेपार्ह वाटावं असं काय त्याच्यामध्ये? संविधानाच्या सन्मानाची जर ती सभा आहे आणि त्याच्यामध्ये देशभरामधले सर्व वर्ग हे सामील होत आहेत, त्यासाठी राहुल गांधी नागपूरला आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर चर्चा करत आहेत, तर याच्यामध्ये अर्बन नक्षलवादाकडे त्यांना न्यायचं आहे आणि अर्बन नक्षलांना भेटतायत. जर अर्बन नक्षल भेटतायत तर तुमचा दिवटा देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचा गृहमंत्री आहे ना, करतोय काय करतोय मग, जर इतक्या उघड अर्बन नक्षल फिरतायत? मुळामध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने राईट टू इन्फॉर्मेशनला उत्तर देत असताना हे कबूल केलेलं आहे की अशी अर्बन नक्षल नावाची आम्हाला काही माहिती नाही. तरी सुद्धा अशा प्रकारचा बेछूटपणा हा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष हा बावनकुळे करतो, नागपूरमध्ये करतो. बंद खोलीमध्ये चर्चा करतात कशासाठी म्हणून माध्यम स्वातंत्र्य. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कुठली बैठक माध्यमांच्या समोर होते? लाजा नाही वाटत? 99 वर्ष झाली तुमच्या संघटनेला, आतापर्यंतची प्रत्येक बैठक ही अतिशय गुप्त पद्धतीने घेत आलात संघवाले आणि तुम्हाला राहुल गांधींची सभा गुप्तपणाने होते म्हणतात. सगळीकडे जाहिराती करून तर ही बैठक झाली नागपूरमधली, पण अशा पद्धतीने वक्तव्य करायचं की माध्यमांच्या समोर राहुल गांधींनी हिंमत असावी तर चर्चा करावी. हा गांधीजींच्या हत्येचा कट हा माध्यमांच्या समोर रचला होता का? या नथुराम गोडसे आणि नथुराम गोडसेच्या प्रवृत्तीने, जो नथुराम गोडसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक होता, त्यांचा बौद्धिक कार्यवाह होता, असं असताना सुद्धा इतक्या बेछूट आणि बेशरमपणाचं वक्तव्य बावनकुळे सारखा माणूस करतो, हे अर्बन नक्षलचं कनेक्शन जोडून. लाजा वाटायला हव्यात. खरं तर निवडणूक आयोगाने स्वतःहून दखल घेऊन याच्यावरती ताबडतोब कारवाई करायला हवी, हे व्हायला हवं होतं.
लगेच त्याची ओढत महाराष्ट्राचा गृहमंत्री फडणवीस त्यांनी कोल्हापूरमध्ये प्रतिक्रिया दिली की राहुल गांधी लाल पुस्तक दाखवतात संविधानाचं, लाल पुस्तक दाखवतात आणि लाल रंग दाखवून त्यांना इशारा कुठे करायचा आहे, त्यांना नक्षलांकडे हा सगळा इशारा करायचा आहे का लाल रंग दाखवून. म्हणजे या मूर्खाला माहित नाही आहे, हे बोलणाऱ्या फडणवीसला, की या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामधले प्रत्येक सभासद ही लाल कुंकू लावते. ती काय अर्बन नक्षलवाद्यांकडे इशारे करत असते का? आज या देवेंद्र फडणवीसचे लाल पागोटे घातलेले फोटो आहेत, काय अर्बन नक्षलवाद्यांवरती लाईन मारत होता का हे करत असताना? ही ही कुठली पद्धत आहे? कुठल्या पद्धतीने आणि का, कशासाठी हा संपूर्ण डिस्कोर्स डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतायत? लोकांना समजत नाहीये तुम्ही काय बोलताय ते. हातात दाखवत असलेलं संविधानाचं पुस्तक महत्व आहे का त्याचा रंग महत्वाचा आहे? आणि साधा प्रिंटिंगचा नियम ज्याला कळतो की कॅनव्हास प्रिंटिंगसाठी म्हणून जो येतो बाइंडिंगसाठी, तो कॅनव्हास दोन रंगामध्ये येतो, एक तर काळा असतो किंवा लाल असतो, आणि त्याच कॅनव्हासमध्ये बाइंडिंग होतं. आणि हे या बिंडोक माणसाला माहीत नाही. आणि या सगळ्याचा डिस्कोर्स हा नक्षलच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला जातोय. तू गृहमंत्री आहेस ना बाबा, कर ना काहीतरी महाराष्ट्रात त्याच्यासाठी. ते तर काही करू शकत नाहीये. हल्ले होतात की नाही नक्षलवाद्यांकडून, त्याचा बंदोबस्त कर ना. तुझा गृहमंत्री अमित शहा, देशाचा गृहमंत्री, गवत उपटण्यासाठी नेमलाय का तिथं? कुठल्या प्रकारची भाषा वापरता आणि कुठे महाराष्ट्राचं राजकारण नेऊ पाहता? ज्या संविधानाचा अपमान आणि ज्या संविधानाला मोडीत काढण्याचं काम पहिल्या दिवसापासून तुम्ही करत आलेला आहात. पहिल्या दिवसापासून संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलं, बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलं. याच्यावरती प्रतिक्रिया देताना संघाची प्रतिक्रिया काय होती ही जरा आठवा. की एका बॅरिस्टर कडून आलं म्हणून आम्ही हे स्वीकारावं असं जर असेल तर ते गटारीतून आलं हे आम्ही विसरू शकत नाही, हे बोललेले आहेत. या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अवहेलना करण्याचा प्रकार या संघीय मनोवृत्तीने गलिच्छ पद्धतीने केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा या महाराष्ट्रातला माझा आणि महाराष्ट्रातला संपूर्ण वर्ग कोणत्याही परिस्थितीत या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या बुद्धिभ्रमाला फसणार नाही. हे फडणवीसनी, तडफडणवीसनी लक्षात ठेवावं. हे असले रंगाबिंगाच्या दिशेने हे भरकटवण्याचे प्रयत्न करू नका. काल वर्तमानपत्रांमध्ये महाराष्ट्रात एक अशीच अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाची धादांत खोटारडी जाहिरात ही महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावर छापली. सकाळनी छापली, लोकमतनी छापली, पुढारीनी छापली, लोकसत्तानी छापली. या सगळ्या वर्तमानपत्रांच्या संपादकांच्या जाणीवा आणि नेणीवा आणि जबाबदाऱ्या या संपल्या आहेत का? त्या जाहिरातीच्या खालती प्रकाशकाचं नाव का नाही छापलं? का लपवून हे ठेवलं गेलं प्रकाशकाचं नाव? निवडणूक आयोगाचा आचारसंहितांचा हा नियम आणि कायदा आहे की प्रत्येक अशा प्रकारच्या जाहिरातीवरती खाली प्रकाशकाचं नाव छापावंच लागतं. आणि नुसतं छापावं लागत नाही, जाहिरातीतला कंटेंट हा व्हेरॅसिटी चेक करायची असते, त्याची सत्यता तपासून पाहायची असते. असत्य पसरवणारी जाहिरात निनावी पद्धतीने छापणं, स्वतः वर्तमानपत्रांनीच दिलेली बातमीचं स्वरूप आहे अशा पद्धतीने छापणं हे गुन्हेगारी कृत्य आहे. हे लाजीरवाणा प्रकारे महाराष्ट्रातल्या पत्रकारितेसाठी, ज्या महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन 6 जानेवारीला बाळकृष्ण जांभेकरांच्या नावाने साजरा केला जातो, ती बाळकृष्ण जांभेकरांची ही परंपरा नाही पत्रकारितेची. ही याची थोडीशी लाज या सर्व संपादकांनी आणि याच्या मालकांनी सुद्धा बाळगायची गरज आहे. हे भारतीय जनता पक्षाचं सरकार ताम्रपट घेऊन आलेलं नाही, हे जाणार. आणि अशी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या जाहिराती छापल्यानंतर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होणार. या असल्या बेछूट बेकायदेशीर पद्धतीने जाहिराती छापणाऱ्या संपादकांना तुरुंग सुद्धा बघावा लागला तर त्यात हरकत नाही. पण जबाबदारीचं भान हे असायलाच हवं. महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका खोटारड्या जाहिराती छापून. कर्नाटकामध्ये काँग्रेसनी महिलांना फसवलं, तेलंगणात काँग्रेसनी महिलांना फसवलं, हिमाचलला काँग्रेसनी महिलांना फसवलं. अशा धादांत खोटारड्या जाहिराती दिल्या. गृहलक्ष्मी योजनेचे पैसेच दिले नाहीत अशा धादांत खोटारड्या जाहिराती दिल्या. याचा परतावा होईल, 100% होईल.
खोटारडेपणाने महाराष्ट्रामधलं राजकारण नीच पातळीला नेण्याचा प्रयत्न संपादकांनी सुद्धा करायचा नाही, राजकीय पक्षांनी सुद्धा ही हिंमत करायची नाही. यापुढे या प्रत्येक गोष्टीवरती महाराष्ट्रातल्या जनतेची बारीक नजर राहणार आहे. आम्ही मागे एका एपिसोडमध्ये हे सुद्धा सांगितलंय की चंद्रचूडांसारख्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसनी सुद्धा लक्षात ठेवावं की सुप्रीम कोर्टाचा कोड ऑफ कंडक्ट सांगतो, यू आर इन पब्लिक गेज फॉर 24 आवर्स. तुम्ही लोकांच्या बारीक नजरेत 24 तास असाल. आणि निवडणूक आयोग जर आपली विश्वासार्हता संपवून घेणार असेल, न्याय व्यवस्था जर आपली विश्वासार्हता संपवून घेणार असेल, तर या महाराष्ट्रातला नागरिक जो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि आदर्श सांगतो तो रस्त्यावर उतरेल. आणि मग याची किंमत या बेजबाबदार लोकांना चुकवावी लागेल. त्याचं भान सत्ताधीशांनी पण ठेवावं आणि संपादकांनी सुद्धा ठेवावं. आणि या बावन्नकुळे फडणवीस सारख्या राजकीय नेत्यांनी सुद्धा ठेवावं. हा इशारा नाहीये, ही धमकी नाहीये, हे वचन आहे की 100% कारवाई होईल. अशा पद्धतीची कृत्य करत राहिलात तर महाराष्ट्रातल्या सर्व दर्शकांनी, सर्व नागरिकांनी अत्यंत सतर्क होऊन या प्रत्येक गोष्टीवरती बारीक नजर ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. याचं रेकॉर्ड जपणं हे अत्यंत गरजेचं आहे. याचा सर्व उपयोग आपल्याला भविष्य काळात होणार आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवायच्या आहेत ते बटन दाबत असताना. आपल्याला ही भारतीय जनता पक्षाची, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मनुवादी प्रवृत्ती धुळीला मिळवायची आहे या 2024च्या विधानसभा निवडणुकीत, याच महाराष्ट्रामध्ये. आजच्या इजी न्यूजच्या एपिसोडमध्ये इतकंच. धन्यवाद.